मित्रांनो, राज्यात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीला महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 1,01,000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे आणि यासाठी राज्यामध्ये लेक लाडकी योजना राबवली जात आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र ठरतात, हे अनुदान नेमके कशा पद्धतीने दिले जाते, अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणत्या अटी शर्ती आहेत आणि कोणती कागदपत्रे लागतात। त्यामुळे ही माहिती संपूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये यापूर्वी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात होती। या योजनेत 2017 मध्ये सुधारणा करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना सुरू करण्यात आली होती। त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये शासनाने ही योजना बंद करून अनुदानात वाढ करत 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू करण्यास मंजुरी दिली। या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर एकूण 1,01,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। यामधील सर्वात मोठा टप्पा म्हणजे लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख स्वरूपात दिले जातात। या योजनेतील अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते। मुलीचा जन्म झाल्यानंतर आणि जन्माची नोंदणी करून अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 5,000 रुपये दिले जातात। त्यानंतर मुलगी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यावर 6,000 रुपये, इयत्ता 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, इयत्ता 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि अखेरीस मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जातात। अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपये थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातात। आता या योजनेसाठी अटी शर्ती काय आहेत हे पाहूया। ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी लागू आहे। 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली 1 किंवा 2 मुली या योजनेसाठी पात्र असतात। जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळतो। पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो, मात्र त्यानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, बँक खाते महाराष्ट्रातीलच असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नसावे। या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये मुलीचा जन्म दाखला, कुटुंबाचा उत्पन्न दाखला, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, गरज असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि शेवटच्या टप्प्यासाठी मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे। पहिल्या हप्त्याच्या वेळी मुलीचे आधार कार्ड बंधनकारक नसले तरी पुढील टप्प्यांसाठी ते आवश्यक असते। मित्रांनो, आता आपण लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊया। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी स्वतः ऑनलाईन अर्ज करता येत नाही। संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही अंगणवाडीमार्फत ऑफलाईन अर्ज आणि त्यानंतर शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अशा पद्धतीने केली जाते। सर्वप्रथम 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर तिची जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे। ग्रामीण भागात ही नोंदणी ग्रामपंचायतीकडे तर शहरी भागात नगरपालिका किंवा महानगरपालिकेत करावी लागते। जन्म नोंदणी झाल्यानंतर मुलीचा जन्म दाखला मिळतो, जो या योजनेच्या अर्जासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यानंतर पालकांनी आपल्या परिसरातील संबंधित अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा। लेक लाडकी योजनेचा अर्जाचा नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो डाउनलोड करून पाहू शकता किंवा थेट अंगणवाडी सेविकेकडूनही अर्ज मिळतो। हा अर्ज पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि 5वा हप्ता अशा सर्व टप्प्यांसाठी वापरला जातो। अर्ज भरताना सर्वप्रथम मुलीची संपूर्ण माहिती भरावी लागते, जसे की मुलीचे नाव, जन्मतारीख, पहिलं अपत्य आहे की दुसरं अपत्य आहे, जुळी मुले आहेत का, पालकांची नावे, मोबाईल नंबर, पत्ता आणि बँक खात्याची माहिती। पहिल्या हप्त्याच्या वेळी मुलीचा आधार कार्ड बंधनकारक नसते, मात्र पालकांचा आधार कार्ड आवश्यक आहे। पुढील हप्त्यांसाठी मुलीचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे। यानंतर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतात। यामध्ये जन्म दाखला, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, बँक पासबुकची प्रत, पालकांचे आधार कार्ड आणि संबंधित टप्प्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे की शाळेचा बोनाफाईड दाखला किंवा कुटुंब नियोजन प्रमाणपत्र जोडावे लागते। सर्व कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करून अर्ज अंगणवाडी सेविकेकडे सादर करावा लागतो। अर्ज स्वीकारल्यानंतर अंगणवाडी सेविका अर्जाची प्राथमिक तपासणी करते। सर्व माहिती बरोबर असल्यास ती अर्ज शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अपलोड करते आणि संबंधित पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविकेकडे तो अर्ज पाठवते। त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडून अर्जाची पुढील छाननी केली जाते। जर अर्जामध्ये काही त्रुटी किंवा कागदपत्रांची कमतरता आढळली तर पालकांना 15 दिवसांच्या आत कागदपत्रे पूर्ण करण्याची सूचना दिली जाते। आवश्यक असल्यास आणखी काही दिवसांची मुदतही दिली जाते। सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जातो। अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित टप्प्याचे अनुदान थेट डीबीटी पद्धतीने मुलीच्या बँक खात्यात जमा केले जाते। लक्षात ठेवा,
प्रत्येक टप्प्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो, म्हणजेच पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी पुन्हा अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करावा लागतो. अशा प्रकारे जन्म नोंदणीपासून ते अंगणवाडीमार्फत अर्ज, कागदपत्रांची तपासणी, पोर्टलवर नोंदणी आणि शेवटी थेट खात्यात पैसे जमा होईपर्यंत ही संपूर्ण लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेक लाडकी योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि महत्त्वाच्या सूचना सविस्तरपणे पाहिल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशीच सरकारी योजना, अर्ज प्रक्रिया व नवीन अपडेट वेळेवर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या योजनेचा अर्जाचा नमुना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो नक्की डाउनलोड करा. तसेच तुम्हाला काही अडचण, शंका किंवा प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.